लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार प्रजित ठाकूर यांना गुप्त माहिती मिळाली की बरकत कॉर्नल हॉटेल समोर काही संशयित इसम धारदार शस्त्रासह फिरत आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी सापळा रचला। खात्री केल्यानंतर दिलेल्या वर्णनाशी मिळते जुळते 2 इसम तेथे आढळले। पोलिसांनी त्यांना जागीच ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी आपली नावे राकेश रमेश थोरात राहणार शिरपूर जिल्हा धुळे, गौतम मंगलसिंग खैरनार राहणार नंदुरबार अशी सांगितली। त्यांच्याकडील स्कॉर्पिओ वाहनाची झडती घेतली असता धारदार टोकदार स्टीलची तलवार, लोखंडी धारदार चॉपर असे शस्त्र आढळले। त्यामुळे पोलिसांनी सदर शस्त्रे आणि स्कॉर्पिओ वाहन ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी पोलीस हवालदार समीर चंद्रमौरे यांनी भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 नुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, ब्युरो रिपोर्ट, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.